महाराष्ट्राचा भूगोल वर्ग SYBA सेमिस्टर क्रमांक 3 पेपर क्रमांक 2 युनिट क्रमांक 4 उद्योग क्षेत्र वाहतूक आणि दळणवळण क्षेत्र युनिट क्रमांक 4 उद्योग क्षेत्र वाहतूक आणि दळणवळण क्षेत्र प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रातील दळणवळण विकास कसा झाला याचे सविस्तर स्पष्टीकरण करा. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रातील दळणवळणाचा विकास कसा झाला याचे सविस्तर स्पष्टीकरण करा. म्हणजे महाराष्ट्र राज्यात लोकांच्या माल ने-आण करण्याच्या ज्या कार्यक्षमता आहेत त्याच्याना सर्वांना परवडणारी आणि सर्वांसाठी उत्तम दर्जाची वाहतूक व्यवस्था म्हणजे दळणवळण होय. राज्याच्या विकासात तिथल्या पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो. देशातील सर्वात जास्त प्रगत राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे. या राज्यात आजही आधुनिक, स्वस्त आणि सुरक्षित तसेच वेगवेगळे शहर आहेत, तिथल्या वाहतूक व्यवस्था आहेत, तसेच खेडेगावांना जोडणारे रस्ते, रेल्वे एकत्रित असे जाळे आहे. राज्यात केवळ महत्वाच्या शहरांना महामार्गाने, रेल्वेने, विमानतळ्या यांनी जोडलं गेलेलं आहे. तरीही अगदी सुमार दर्जाची ही वाहतूक व्यवस्था आहे. यामुळे वारंवार वाहतूक कोंडी, अपघात, प्रवास, मालाची गैरसोय, वेळेचा अपव्यय अशा समस्या महाराष्ट्रातील माणूस यामुळे ग्रासलेला आहे. महाराष्ट्राच्या अंतर्गत आणि जागतिक व्यापारासाठी प्रसिद्ध असलेली बंदरं जी आहेत ती काळाप्रमाणे न बदलल्यामुळे महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्थेला किंवा व्यापार थोडा मागे पडू लागलेला आहे. महाराष्ट्राच्या राज्याच्या कानाकोपऱ्यात जोडणारे जे रेल्वे मार्ग आहेत ते उत्कृष्ट दर्जाचे आणि वेगवान वाहतुकीचे नाही आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा काही सुधारणा करणे आवश्यक आहे. आज जवळजवळ गेली 12 वर्ष मुंबई ते गोवा हा राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे, पण तो 12 वर्ष तो हा महामार्ग खड्ड्याने ग्रासलेला आहे. ही महाराष्ट्राच्या वाहतुकीची अतिशय दुर्दैवी अवस्था आहे. वाहतूक आणि रस्ते असे एक समीकरण आहे. ते हे हे मुळात चुकीचे नाही. परंतु महाराष्ट्राची प्रगती जर करायची असेल तर कार्यक्षम आणि चांगले रस्ते, सुलभ रस्ते, ज्याच्यावर धोका कमी असेल असे रस्ते होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग आता विमान सेवा ही बऱ्या प्रमाणात उभारी घेत आहे. भारत इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक लांब रस्त्यांचं मोठं जाळं पसरलेलं आहे. तर महाराष्ट्रातील रस्त्यांची जर वर्गवारी बघितली, एकूण रस्त्यांचं जाळं जे आहे ते 2,42,991 किलोमीटर आहे. राष्ट्रीय महामार्ग 4,376, राज्य महामार्ग 34,157, मुख्य जिल्हा रस्ते 50,256, इतर जिल्ह्याचे रस्ते 46,529, गावातील रस्ते 1,06,061. ही रस्त्यांची सध्याची असणारी परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील रस्त्याची विभागवार लांबी जर काढली, 2011-12चा डेटा मला उपलब्ध आहे, जो सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं मी ही माहिती गोळा केली. त्याच्यातून जर विभागानुसार जर आपण रस्ते बघितले तर कोकणामध्ये 26,159 लांबीचे रस्ते आहेत, जे 11%. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 54,110 याचं हे प्रमाण आहे. खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रात 47,264 म्हणजे 20%. मराठवाड्यामध्ये बघा 53,737 म्हणजे 22%. विदर्भामध्ये 61,719 म्हणजे 25%. एकूण 100%. म्हणजे महाराष्ट्रातील रस्त्यांची लांबी 2,42,919 इतकी आहे. आता या ठिकाणी हेच टेबल आपण ग्राफिकलच्या माध्यमातून बघितलं तर मराठवाडा 22%, कोकण जो आहे तो 11%, पश्चिम महाराष्ट्र 22%, खानदेश उत्तर प्रदेश जो आहे तो त्या ठिकाणी विदर्भ 25% ही आकडेवारी आपल्याला पाहायला मिळते.
तर अलेकफार ही जी आकडेवारी आहे, या शहरातील अंतर्गत असणारे जे रस्ते आहेत, तुलनेने महाराष्ट्रात त्याचा विकास झालेला आहे. सार्वत्रिक जो अ, लोकांचा अनुभव आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लोकांना जास्त वेळ जाऊ नये व प्रत्येक गावामध्ये त्याची तीव्रता जास्त व्हावी. महाराष्ट्रातील सर्व रस्त्यांच्या काही ठळक समस्या सुद्धा आहेत. तर त्यामध्ये अपुरी अरुंद रस्ते, अ, त्याच्यानंतर चाळणी झालेले खड्डे, त्याच्यानंतर पुरेसा जो पादचारी किंवा फुटपाथ असतो तो नसतो. त्याच्यानंतर दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी असणारी पार्किंग, त्याच्यानंतर रस्त्याच्या बाजूला असणारी ड्रेनेज व्यवस्था म्हणजे मलनिःस्सारण सुविधा, त्याची वेळोवेळी ते ठाकटीप केलेले नसतात. तुटपुंजे असलेले जे अपघात प्रतिबंधक ज्या सुविधा रस्त्याच्या कडेला करणं आवश्यक असतं ते. किंवा आपल्या रस्त्याच्या ठिकाणी अवाजवी टोल आकारणी असते. टोल जास्त मोठ्या प्रमाणात आकारला जातो. ज्या प्रमाणात टोल आकारला जातो, त्या प्रमाणात रस्त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा आपल्याला मिळत नाहीत. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस्त्यांतील अपघाताचे प्रमाण इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. या अपघातामध्ये मृत्यू पडलेल्यांचे प्रमाणही मोठे आहे. महाराष्ट्रामध्ये 2012 मध्ये एकूण 3,94,942 लोकांचा अपघाती मृत्यू झाला. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 62,095 एवढे लोक मृत्युमुखी पडले होते. जवळ-जवळ 15% देशातील अपघाताची मृत्यूची संख्या महाराष्ट्रात आहे. इथल्या शहरातील रस्त्यांचे नियोजन नसताना शहराचा विस्तार होत आहे. म्हणजे शहरं वाढत आहेत, पण शहरातील रस्त्यांचं नियोजन कुठेही होत नाही. याचा विचार करता रस्त्याची रुंदी, त्या रस्त्यावर आवश्यक असणारे दुभाजक म्हणजे मधले डिव्हायडर किंवा या सगळ्या गोष्टीची आपल्याकडे फार कमतरता पाहायला मिळते आणि या सगळ्या गोष्टी वाहतुकीस बाधा आणणार आहेत. राज्यातील महामार्ग बांधताना ठराविक विभागांचा विचार केला जातो. काही ठिकाणी नको तिथे उड्डाण पूल करून ठेवलेले आहेत. काही ठिकाणी उड्डाण पूल निर्माण झाल्यामुळे पुराच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात दळणवळणाची सोय पोहोचत नाही किंवा कित्येक गावात आजही रस्ते पूर्ण झालेले नाहीयेत. तर तसंच रस्त्याच्या बाबतीत तसं रेल्वेच्या बाबतीत विचार केला, तर भारतीय रेल्वे आशियातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची रेल्वे मार्ग आहे. भारतीय रेल्वे हा सरकारचा उपक्रम आहे. रेल्वे परिवहनाचा मुख्य उद्देश हा मालाची व प्रवाशांची ने-आण करणे आहे. ती सुरक्षित आणि किफायतशीर असणे फार महत्वाचे आहे. भारतीय रेल्वे मार्ग जो आहे तो 65,202 किलोमीटरचा आहे. पैकी 5,984 किलोमीटर हा लोहमार्ग म्हणजे 9% लोहमार्ग महाराष्ट्र राज्यात आहे. परंतु मुख्य लोहमार्ग जो आहे तो काही महत्वाच्या शहरांना जोडला जातो. कित्येक ठिकाणी असं पाहायला मिळतं, की कित्येक गावांना महत्त्वाच्या शहरांना रेल्वे मार्ग जोडले नाहीत. त्या गावाच्या शहराच्या बाजूला किंवा खूप दूर अशी स्टेशन बांधलेली गेलेली पाहायला मिळतात. गेल्या अनेक वर्षात आवश्यक त्या सुविधा सुधारणा न केल्यामुळे आणि राजकारण्यांच्या अति हस्तक्षेपामुळे भारतीय रेल्वे व्यवस्था मोठ्या प्रमाणात मोडकळीस आलेली आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्रातील दुर्गम गावं, नव्याने वाढलेली शहरं, औद्योगिक वसाहती या ठिकाणी रेल्वे सुविधा अजून पोहोचलेली नाही. केंद्र शासनाच्या अखत्यारीत रेल्वे हे स्वतंत्र मंत्रालय असून देशाच्या उत्पन्नात त्याचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रासारख्या पुरेसे लोहमार्ग, रेल्वे गाड्या अजूनही उपलब्ध नाहीत. त्यामुळे रस्त्यांवरची माल व प्रवास वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे, जी खर्चिक आहे. भारतीय रेल्वेने किती अकार्यक्षम आहे याचा दाखला जर घेतला तर चीन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये अ, जो आलेख आहे तो आपण जर बघू की ब्राझील हा जो देश आहे त्याची रेल्वे वाहनाची क्षमता 23,000 टन आहे. कॅनडाची जी आहे ती 20,000 आहे. चीन 24,000, अमेरिका 10,000 ते 20,000 ही रेल्वे क्षमता आहे. त्यामुळे ही जी बाब आहे ती फार महत्वाची आहे. भारतीय रेल्वे परिवहन हा एक उद्योग नाही तर सार्वजनिक सेवा या तत्वाशी चालणारी सेवा आहे.
या परिस्थितीत काही काळ राजकीय आर्थिक गणितही बदललेली आहेत. भारतीय रेल्वे परिवहन व्यवस्थेचे केवळ आर्थिक नुकसान झालेले नव्हे, तर यांत्रिक आणि तांत्रिक नुकसान जरी झालेलं आहे. महाराष्ट्र राज्य हे केवळ मुंबई, पुणे, नागपूर ही 4 आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत आणि म्हणून भारत असं नाही तर इतर राज्यांमध्ये प्रमुख शहरांमध्ये विमानतळं ही सुद्धा आंतरराष्ट्रीय स्वरूपाची होणं गरजेचं आहे. आता पूर्ण याच्यामध्ये प्रवासी आणि मालाची वाहतुकीचा जर विचार केला, तर साधारणतः समोर दिलेला तक्ता सगळ्या गोष्टी आपल्याला निदर्शित करतो. याच्यामध्ये विमान वाहतूक जी आहे, ती मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर. प्रवासी वाहतूक आणि मालाची वाहतूक दोन्ही ठिकाणी दिलेली आहे. मुंबई या ठिकाणी होणारी प्रवासी वाहतूक आणि मालाची वाहतूक सर्वाधिक आहे. कोल्हापूरला ती अजिबात नाही. म्हणजेच एका विशिष्ट शहरांवरतीच विमान वाहतुकीचा बर्डन जास्त आलेला आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर याच्यामध्ये अशा प्रकारचे बदल आपल्याला पाहायला मिळतात किंवा नागपूर या ठिकाणी बऱ्यापैकी प्रवासी वाहतूक आहे, मालाची वाहतूक आहे आणि दर वर्षानुसार ही वाहतूक आपल्याला बदललेली पाहायला मिळते. तर त्याच्यामध्ये सर्वात जी बंदरं आहेत विमानतळाबरोबर जी बंदरं आहेत जसं JNPT आहे, न्हावा शेवा ज्याला म्हणतात. ही आधुनिक मशीन आणि तंत्रज्ञानाने अ, युक्त बंदरं आहेत. पण आता पाहता ती बंदरे थोडी मागे पडलेली आहेत. महाराष्ट्रातील व्यापार व बंदरांचा उपयोग करण्यासाठी गुजरातमध्ये आपल्यापेक्षा चांगले आधुनिकरित्या बंदर निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर मुंबई पोर्ट हे बंदर आहे. या सर्व बंदरांची कार्यक्षमता आता हळू-हळू कमी झालेली आहे. म्हणजे महाराष्ट्राला जरी 720 किलोमीटरचा लांबीचा समुद्र किनारा लाभला असला, तरी जलवाहतुकीचे प्रमाण चांगली बंदरं आपल्याकडे कमी होत चाललेली आहेत. कोकणाची जी किनारपट्टी आहे, ती खूप चांगली आहे. पण त्या ठिकाणी जलवाहतुकीचा विकास हवा तसा झाला नाही. गोवा, रत्नागिरी, अलिबाग, मुरुड, रेवस, उरण येथे जलप्रवास मोठ्या प्रमाणात होऊ शकते किंवा होते, असं म्हणायला काही हरकत नाही. पण अजूनही होऊ शकते. मात्र येथे सुधारणा न झाल्याने जलवाहतुकीचे प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रातील 2 मुख्य बंदरांची सुविधा इथं दिलेली आहे. एक आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि दुसरं जवाहरलाल नेहरू ट्रस्ट. आता हे जवाहरलाल नेहरू ट्रस्ट रायगड जिल्ह्यात ज्याला JNPT असे म्हणतात. संपूर्ण बंदरांचा लेखाजोखा इथे आहे. एकूण वाहण्याची क्षमता दिलेले 2010 ते 2012 पर्यंत बदल काहीच नाहीये मालाची क्षमतेमध्ये. दोन्ही बंदरामध्ये. कर्मचाऱ्यांची जी आहे ती उलट कमी झालेली पाहायला मिळते. आयात जी आहे ती 5.76% मुंबई बंदरात आहे. तर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये ती 0 याच्यात आहे. भारतातून होणाऱ्या निर्यातीचा विचार केला या दोन्ही बंदरात तरी तो सुद्धा मुंबई पोर्ट ट्रस्ट बंदरातून निर्यात ही मायनस आहे. तर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमधून होणारी निर्यात बऱ्यापैकी आहे. जहाजांची संख्येचा विचार केला मुंबई तर एकूण बदल जो आहे तो 2.42% आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये बदल हा मायनस मध्ये आहे. खर्चाचा विचार केला तर खर्चामध्ये सुद्धा खूप मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळते. तर या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील जोडणारे रस्ते या सगळ्या गोष्टी आजही फार महत्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत. तर या ठिकाणी सा पुढे सारांशाने आपल्याला असंच म्हणता येईल, की आणि शासकीय इच्छाशक्ती आणि आर्थिक पाठबळ, सुयोग्य नियोजन, कडक अंमलबजावणी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रकल्प तडीस नेण्याची उद्दिष्टे या सर्व गोष्टीचा राज्यात अभाव असल्याने रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळे यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होताना दिसत नाही. महाराष्ट्राच्या आतले व इतर राज्यांना जोडणारे रस्ते, महाराष्ट्राला जगाशी जोडणारे रेल्वे मार्ग, विमान मार्ग, जलवाहतूक हे सर्व मिळून राज्याची परिवहनाची गरज भागवणं फार महत्वाचं आहे. वाहतूक अभ्यासक जे आहेत त्यांनी महाराष्ट्रात अजून चांगल्या दर्जाचे रस्ते, रेल्वे रस्ते, विमानतळे याचा नियोजनबद्ध विकास कसा होईल तो मांडणं गरजेचं आहे. एक दूरगामी धोरण म्हणून महाराष्ट्रात आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य
द्यायला हवं. त्यासाठी रस्ते, रेल्वे, विमानतळे, बंदरे इत्यादीचा एकत्रित विचार आणि आखणी करणे आवश्यक आहे.